नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी व त्यामधील असलेल्या नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची अगदी सखोल माहिती आपल्याला मिळायला खूप सुंदर अशी मदत होते, ज्याचा उपयोग अर्थातच आपण आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार आणि आकर्षक बनवण्यासाठी करू शकता. तसेच करिअर निवडीसाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला खूप सुंदर उपयोग होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य आपल्या राशीचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. म्हणजे आता आपण सुरू केलेले आहे 27 भागांची राशीचक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितींची ही मालिका. हा 20वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन स्वतःबद्दलच्या, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या, आरोग्याबद्दल आणि करिअरबद्दलच्या माहितीचा अतिशय सुंदर उपयोग करून घ्यायला मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नक्षत्राच्या मंडळींनी कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात घेत आहोत. त्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चला तर मग जाणून घेऊया या 27 नक्षत्रामधील हे 20वं नक्षत्र. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. पूर्वाषाढा हे नक्षत्र धनु राशीमध्ये येतं, म्हणजेच या नक्षत्राचे सर्व 4 चरण धनु राशीमध्ये येतात. हे मनुष्यगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शुक्र. ते याचं तत्व आहे जलतत्व. धनु राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु. त्यामुळे गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पूर्वाषाढा या नक्षत्रावरती आपल्याला आढळतो. या नक्षत्राची देवता आहे उदक. उदक म्हणजे जलदेवता. यामधील नामाक्षर भू, था, फा, ठा ही आहेत. तसं पाहिलं तर हे सामान्य नक्षत्र आहे. त्यामुळे अल्पसंतुष्टपणा हा या नक्षत्राचा मूळ गुणधर्म आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या नक्षत्रामधील जी मंडळी आहेत ती आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट असतात. यांच्या जीवनाबद्दलच्या फार काही मोठ्या अपेक्षा नसतात. एक चाकोरीबद्ध आयुष्य जगायला यांना आवडतं. आणि या नक्षत्राची देवता आहे उदक म्हणजे जलदेवता. त्यामुळे पाण्याशी संबंधित कार्यामध्ये या मंडळींना खूप सुंदर यश मिळतं. याचं बोधचिन्ह आहे हातात धरून हवा घेण्याचा पंखा. जुन्या काळामध्ये याचा उपयोग हवा घेण्याबरोबरच घराच्या सजावटीसाठी सुद्धा केला जायचा. त्यामुळे मंडळी या नक्षत्रावर शुक्र ग्रहाचा असलेला प्रभाव आणि हे बोधचिन्ह सुद्धा असं दर्शवतं की ज्या कार्यामध्ये कला कौशल्य आहे, कलाकार्य आहे, सजावटीचं आणि सौंदर्याचं कार्य आहे, अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती खूप सुंदर यशस्वी असतात किंवा हे त्यांचं कार्यक्षेत्र असणं त्यांच्यासाठी शुभ असतं. व स्वतःसाठी सुद्धा ही मंडळी सौंदर्यवान असतात. या नक्षत्रातील व्यक्तींच्या गुणधर्माचा विचार करता ही मंडळी मेहनती असून कोणत्याही प्रकारच्या परिश्रम करण्यामध्ये, कष्ट घेण्यामध्ये, कार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर पुढे असतात. स्वतःला शांत ठेवून कामाची आखणी करणं, लोकांबरोबर चांगले स्नेहपूर्ण संबंध निर्माण करणं हे यांना मनापासून जास्त आवडतं. थोडक्यात शांत स्वभावाचे असतात. संयम सुद्धा या मंडळींमध्ये खूप सुंदर असतो. परंतु हातातला हा पंखा कधी कधी आपण जसं अग्नी पेटवायला किंवा अग्नी वाढवायला वापरतो, अगदी तसंच काही वेळेला यांचा स्वभाव होतो, म्हणजे कलह वाढवायला हवा देणं. हा काहीसा नकारात्मक गुणधर्म सुद्धा या मंडळींमध्ये आढळतो. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र किंवा गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो तेव्हा असे नकारात्मक गुणधर्म या नक्षत्रामध्ये आढळतात. यांची इच्छाशक्ती मात्र खूप चांगली प्रबळ असते. त्यामुळे ही मंडळी कोणतंही कार्य संयम ठेवून अधिक जास्त वेळेपर्यंत करू शकतात. फार मोठ्या अपेक्षा न ठेवणारी, न बाळगणारी ही मंडळी असतात. त्यामुळे खाऊन पिऊन सुखाने दिवस चालवणाऱ्या ह्याच्यामध्ये यांना रस असतो. चवीने खायला सुद्धा यांना खूप आवडतं आणि आयुष्य सुद्धा असेच चवीचवीने जगणारी ही मंडळी असतात. म्हणूनच मौज मजा करायला यांना आवडते. जीवनामध्ये येणारे प्रसंग, होणाऱ्या घटना याला काही ना काही कारण आहे. म्हणजेच नियतीवर यांचा विश्वास असणाऱ्या ह्या व्यक्ती असतात आणि यामुळेच ब्रह्मांडीय ऊर्जा, ज्याला आपण युनिव्हर्स एनर्जी म्हणतो, अशासारख्या विषयांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. ह्या गोष्टी मानणाऱ्या असतात. निसर्ग योग्य तो न्याय देईलच असेही यांची मान्यता असते. त्यामुळे ही मंडळी कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये हार मानणाऱ्या नसतात.
हे कठीण प्रसंग त्यांना म्हणूनच घाबरवू सुद्धा शकत नाहीत. थोडक्यात या मंडळींचा स्वतःवर, दैवावर आणि निसर्गाच्या नियमावर पूर्ण विश्वास असतो. अर्थात कुंडलीमध्ये अशुभ ग्रहस्थिती असता काही वेळेला अशुभ स्वभाव गुणधर्म सुद्धा यांच्यामध्ये आढळतो. तो म्हणजे काही वेळेला ही मंडळी अति दैववादी होतात आणि अंधश्रद्धेच्या नादी लागण्याची भीती निर्माण होते. तर काही वेळेला आपल्या जीवनातील मोठी ध्येय याचा विचारच करतच नाही. त्यामुळे फार मोठं होणं यांच्या स्वभावातच नसतं आणि म्हणून ज्योतिषशास्त्र या मंडळींना थोडा भविष्याचा विचार करून आपलं ध्येय जरा मोठं ठेवायला शिका, नाहीतर कुठेतरी आपण जगाच्या मागे राहू शकतो असं नेहमी सांगत असतं. कारण जग मोठ्या वेगाने बदलतं आहे. तुम्ही सुद्धा हा वेग समजून घ्या आणि आयुष्य जगा, म्हणजेच जगाबरोबर चालता येईल, जगाची लय पकडता येईल, नाहीतर आपल्या आयुष्याची लय बिघडून जाईल. तसेच बऱ्याचदा काही गोष्टी लवकर करण्याच्या नादात समोरच्याचा विचारही न करता, त्यांना विचारही न घेता काही वेळेला ही मंडळी काम करतात, निर्णय घेतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला हा मुद्दा लागू शकतो. त्या समोरच्या व्यक्तींच्या सेंटिमेंटला धक्का बसू शकतो आणि यामुळे नातेसंबंधामध्ये काही वेळेला बिघाडही निर्माण होतात. या मंडळींना बऱ्याचदा शो ऑफ करायला सुद्धा आवडतं. आता चांगल्या गोष्टी बघितल्या तर प्राण्यांवर प्रेम करणं यांना मनापासून आवडतं. विशेष करून ही मंडळी श्वानप्रेमी असतात. या मंडळींना पाण्याशी संबंधित कामात यश असतं. तसेच नेव्हीमधील अधिकारी, प्रशिक्षक यामध्ये सुद्धा ही मंडळी करिअर खूप सुंदर करू शकतात. पाण्यामध्ये बांध बांधणं, कॅनॉल बांधणं, सध्या जो पॅकेजिंग वॉटरचा व्यवसाय आहे असा व्यवसाय किंवा त्याची डिस्ट्रीब्युशन शिप घेणं, मासे पाळणं किंवा माशांशी संबंधित काम करणं, व्यवसाय करणं, अशा कामात यांना खूप सुंदर प्रगती असते. तसेच सौंदर्य प्रसाधनं बनवणं, विकणं, ब्युटी पार्लर चालवणं, ड्रेस डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, नाटक, सिनेमा यामधील सेट डिझाईन करणं किंवा बनवणं, कलाकार म्हणजेच नाट्य कलाकार, सिने कलाकार यामध्ये यांना विशेष यश मिळतं. तसेच गुरुग्रहाचा सुद्धा यांच्यावर प्रभाव असल्यामुळे या नक्षत्रावरती, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील विषय शिकवणं, त्याचप्रमाणे जेवण म्हणजे हॉटेल व्यवसाय, शिक्षक किंवा आपण मगाशी जी काही कार्य ऐकली त्यामधील एखादा विषय शिकवणं, शिक्षक, त्याचप्रमाणे योग प्रशिक्षक, मनोविश्लेषक, सायकॉलॉजिस्ट, शिवाय भाज्या, फुलझाडं, नर्सरी, गूढशास्त्र जसे की रेकी, हिलिंग, हिप्नोटायझिंग, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र किंवा इतर जी काही गूढशास्त्र आहे अशा क्षेत्रामध्ये सुद्धा काम करायला, यश मिळवायला यांना अतिशय सुंदर असा लाभ असतो. या मंडळींचं वैवाहिक जीवन उत्तम असतं. जोडीदाराला समजून घेण्याकडे यांचा कल अतिशय उत्तम असतो, कारण शुक्राचा प्रभाव या नक्षत्रावर आहे. आरोग्याचा विचार करता ही मंडळी आरोग्याच्या संदर्भात जरा काळजी न घेणाऱ्या, थोड्या निष्काळजी असतात. विशेष करून यांनी पायाचे आजार, लंग्स इन्फेक्शन, हृदयविकार, थंड गोष्टींमुळे होणारे निमोनियाजन्य आजार, श्वसनाचे आजार, टीबी, ब्रॉन्कायटिस, निमोनिया ह्यासारखे आजार यांना फार सांभाळायचे असतात. तसेच साखर म्हणजे ब्लड प्रेशर वगैरे ह्या सुद्धा गोष्टी सांभाळाव्यात. आता यामध्ये 4 चरण येतात. त्या चरणानुसार यांचं स्वभाव गुणवैशिष्ट्य पाहिलं तर पहिल्या चरणातली मंडळी स्वाभिमानी, आत्मविश्वास असलेली, आध्यात्मिक स्वभावाची असतात. तर ज्यांचा दुसऱ्या चरणामध्ये जन्म झालेला ही मंडळी अत्यंत हुशार व्यक्तिमत्वाचे असतात. आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे असतात आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात. तर काही वेळेला अशा काही गोष्टी ठरवतात ज्या सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये फार वेगळ्या असतात, असामान्य असतात, परंतु त्या गोष्टी ठरवून त्यामध्ये सुद्धा यशस्वी होतात. तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती सर्व प्रकारचा व्यापार उद्योग किंवा व्यापार उद्योगी असतात, यश प्राप्त करणारे असतात. लोकांशी संबंध जोडण्यात ही मंडळी नेहमी आग्रही असतात. यांचं आयुष्य सुख समृद्धीने भरलेलं असतं. किंबहुना आपल्या कष्टाने समृद्ध आयुष्य जगण्याचा यांचा प्रयत्न नेहमीच असतो. तर चौथ्या चरणात जन्म घेतलेली मंडळी ही बऱ्यापैकी आध्यात्मिक, स्पिरिच्युअल स्वभावाची असतात आणि काहीशी गूढ सुद्धा असतात. यांच्याबद्दल कोणतेही निष्कर्ष स्वभावाबद्दल लगेच काढता येत नाहीत. अशा काहीशा गूढ व्यक्तिमत्वाच्या या व्यक्ती असतात. यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह जर शुभ असेल तर ही मंडळी भोगविलास याला जास्त महत्त्व देणारी असतात आणि पैसा कमवण्याच्या मागे लागतात, मटेरियलिस्टिक असतात. या नक्षत्रामधील मंडळींनी, म्हणजे या सगळ्याच नक्षत्रातील मंडळींनी माता महालक्ष्मीची साधना उपासना नेहमी करावी. याकरता महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 पाठ अवश्य करावेत. तर मंगळवार, शुक्रवार, अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी हेच अष्टकाचे पाठ 16 करावेत. तसेच गुरुचरित्रातील 18वा अध्याय नेहमी वाचनात ठेवावा. या मंडळींनी गळ्यामध्ये 3 मुखी किंवा 6 मुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावं.
तर आपल्या पूजेमध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र, मत्स्य यंत्र, गुरुग्रह यंत्र अवश्य ठेवावे. मंडळी, ही होती पूर्वाषाढा नक्षत्राची माहिती. पुढच्या भागामध्ये नंतरचं म्हणजे उत्तराषाढा नक्षत्राची माहिती घेणार आहे, ज्या नक्षत्रातला एक चरण धनुराशीत आणि उरलेले 3 चरण मकर राशीमध्ये येतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टातर्फे आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल 330 रुपये आमच्या नंबरवर व्हॉट्सअपवरती फोनपे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आम्हाला व्हॉट्सअपवरती. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं वास्तुशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन हे सुद्धा आपण जाणून घेऊन आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. मंडळी, यासाठी आपण अगदी देश विदेशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.